गोरगरिबांना 10 रुपयांमध्ये जेवण मिळावं या हेतूनं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवभोजन थाळी योजना सुरू झाली। त्यातून सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांचं पोट भरू लागलं। त्यासाठी राज्य सरकारकडून शिवभोजन केंद्र चालकांना अनुदान दिलं जातं। पण नोव्हेंबर महिन्यापासून शिवभोजन केंद्र चालकांना शासकीय अनुदान मिळालेलं नाही। त्यामुळे अवघ्या 10 रुपयात लोकांना जेवण द्यायचं कसं, योजना सुरू ठेवायची कशी, असा प्रश्न शिवभोजन केंद्र चालकांसमोर आहे। राज्यातील गोरगरिबांना माफक दरात जेवण मिळावं या हेतूनं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवभोजन थाळी योजना सुरू झाली। प्रत्येक थाळीमागे शहरी केंद्रचालकांना 45 रुपये तर ग्रामीण केंद्रचालकांना 35 रुपये शासनाकडून अनुदान दिलं जातं। नोव्हेंबर 2024 पर्यंत शिवभोजन थाळीचं अनुदान संबंधित केंद्रचालकांना मिळालं। पण विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना आली आणि शासकीय तिजोरी रिकामी झाली। त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासून शिवभोजन केंद्रचालकांना अनुदान मिळालेलं नाही। शिवभोजन केंद्र चालवणारे अनेक जण फार मोठे उद्योगपती आहेत असं नाहीये। सरकारकडून अनुदान आलं नसल्यानं हे चालक सुद्धा हवालदिल झालेत। स्वतःचे पैसे खर्च करून किती दिवस केंद्र चालवायचं असा प्रश्न त्यांच्या समोर आहे। या प्रश्नाबाबत राज्यभरातील केंद्रचालकांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। त्यानंतर अनुदानाबाबत सूत्र हल्ली। आता जिल्हाधिकाऱ्यांनी अनुदानाच्या बिलावर सही केली आहे, पण बिलाची पडताळणी झाली नसल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रचालकांचं अनुदान लटकलंय।